नमस्कार, मी लीना. आज आपण मस्तपैकी बनवतोय शाही तुकडा. छान गोड पदार्थ आहे. तसा पटकन होणारा पण आहे आणि घरात ब्रेड असेल आणि काहीतरी गोड बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. बघूया कशी करायची ते. इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे आणि ते उकळायला ठेवलं आहे. साधारण एक 10 मिनटं झालेली आहेत उकळून. बऱ्यापैकी ते आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी घालते आहे 1 वाटी कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्कमुळे दोन गोष्टी होतात. एक तर गोडपणा तर येतोच आणि दुसरं म्हणजे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट होण्यास पण मदत होते. त्याचबरोबर आता इथे घालते आहे मी दुधाचा मसाला. दुधाचा मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वेलची पूड घातली तरी चालेल. आणि इथे मी काही केशराच्या काड्या दुधात घालून ठेवल्या होत्या, ते पण घालते. आता बारीक गॅसवर हे एक 5 मिनटं अजून असंच आपल्याला उकळू द्यायचं. इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेत. त्याच्या कडा काढून घेते. शक्यतो कडा काढाव्यात, कारण नाहीतर ना त्या जेव्हा आपण हा ब्रेड तळू त्यावेळेला या कडा असतात त्या अजून कडक होतात. त्यामुळे शक्यतो या कडा काढा. याचं काय तुम्हाला ब्रेड क्रम्स वगैरे करता येतील. कडा काढून झाल्यात. आता मी मधून हा ब्रेड कापून घेते, म्हणजे याचे त्रिकोणी भाग केलेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दुधावर जी अशी मलाई साठते ना ती पण आपल्याला सारखी त्या दुधामध्ये मिक्स करायची. आपल्याला रबडी बनवायची आहे, त्यामुळे मलाई आली की ती दुधामध्ये मिक्स करायची. इथे ही जी साईडला मलाई जमलेली आहे भांड्याच्या, ती पण आपण घेणार आहोत आणि ती पण या दुधामध्ये मिक्स करायची. आपण आता या दुधामध्ये कंडेन्स मिल्क घातलंय. समजा तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर अशा वेळेला दूध आपल्याला घट्ट करण्यासाठी तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉर 2 चमचे कॉर्नफ्लॉर दुधात मिक्स करून ते घालू शकता, किंवा जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर ती घालू शकता. आणि दुसरं म्हणजे एक मिनिट, ही मलाई जरा मी काढून घेते, कारण खूप वेळ राहिली ना तर ती निघणार नाही. दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगत होते, अगदी साधा सोपा उपाय म्हणजे हा जो ब्रेड आहे त्यातले 2 स्लाइस मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचे आणि ते त्याच्यात मिक्स करायचे. त्याच्याने पण दाटपणा येतो. आणि अगदी सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा देखील याच्यामध्ये मिक्स करू शकता दाटपणासाठी. आज आपण इथे कंडेन्स मिल्क वापरलं आहे आणि हे दूध आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि जसं ते गार होईल तसं ते अजून घट्ट होईल. सो मी आता गॅस बंद करते आणि हे आता आपण बाजूला ठेवूया. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात अर्धी वाटी साखर घालते आणि आता आपल्याला एक पाक करायचा आहे. पाक म्हणजे काय, 1 तारी 2 तारी वगैरे असला काही पाक नाही करायचा आहे. आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत हा पाक करायचा आहे. म्हणजे जसं आपण गुलाबजामला वगैरे करतो तेवढाच पाक करायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं केशराच्या काड्या घालते. केशराच्या काड्या घातल्यामुळे ना एक छान
सुगंध पण येतो आणि रंग पण येतो पाण्याला. विरघळलेली आहे. आपल्याला इतपतच हा पाक करायचा आहे. गॅस बंद करते. ही स्टेप पण आपली झाली आहे. एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात तूप घालते. हा ब्रेड आपल्याला तुपात तळून घ्यायचा आहे. तूप विरघळू दे. आपले सगळे ब्रेड तळून झालेले आहेत. आता आपल्या सगळ्या गोष्टी तयार आहेत. रबडी तयार आहे, ब्रेड तळून झालेला आहे, शुगर सिरप तयार आहे आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप करून ठेवले, ज्याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि केशर घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी ही जी रबडी आहे ती मी ह्या भांड्यात घालते खाली. त्याच्यामध्ये आपण हे जे ब्रेडचे काप तळले होते ते त्या शुगर सिरपमध्ये डीप करायचे आहेत आणि ठेवायचे आहेत. त्याच्यावरून आपण परत ही रबडी घालणार आहोत. आणि वरून परत थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप. आहे की नाही मस्त पदार्थ. घरात जर ब्रेड असेल तर हा शाही तुकडा नक्की करून बघा. करायला सोपा आहे, थोडासा वेळखाऊ आहे कारण दूध आटवावं लागतं आपल्याला. पण दूध आटवण्यासाठी काय काय करायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. आपला हा शाही तुकडा तयार आहे. आता हा ना फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मस्त गार करून खायचा आहे. आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.